स्वानंदी बोल. हा हॅलो आई. अगं काय मी कधीपासून फोन करते तुला. मग कामात होते. बोल बोल. अगं आई राजवाड्यांनी आपल्या सगळ्यांना स्वर साधना हॉलला बोलवलंय. नाही नाही मी नाही येणार. आज बाबांचा वाढदिवस आहे. मी नाही जाणार कुठे आज. अगं हो हे सांगितलं मी त्यांना पण बोलवलंय त्यांनी. हा मग मी काय करू. त्यांचा वाढदिवस आहे माहित आहे ना तुला. त्यांना नाही माहितीये का. अगं आई पण आता ते जरा टेन्शन मध्ये होते तर काही प्रॉब्लेम नाही झालाय ना. म्हणजे मी काही गडबड केली असं म्हणायचंय का तुला. कशी मुलं आहात ग तुम्ही. जरा पण विश्वास नाही का आईवर आपल्या. अगं आई तसं नाही फक्त ते थोडं टेन्शन मध्ये बोलत होते आणि त्यांनी तुलाही बोलवलंय म्हणून विचारलं मी. अरे पण म्हणजे काय सगळ्यामध्ये काय मीच असते का. हा माझाच दोष आहे का. काही पण गडबड झाली की बस आईलाच दोष द्यायचे का. असं करतात का. मी विलन नाहीये कळलं ना. प्रत्येक वेळेला तुम्ही असं बोलत असं माझ्या मनाचा विचार करत नाही. मला किती लागत असेल तुम्हाला काही वाटत नाही का. बरं ठीक आहे चिडू नकोस आता आणि मी पत्ता पाठवते त्या पत्त्यावर ये लगेच. मी नाही येणार. मला आज माझा मूड खराब करायचा नाहीये स्वानंदी. आई अगं पण बोलवत आहेत ना ते आता. हा मग मी काय करू. तुम्ही जा ना. वेळेत यायचं बघा जरा. आणि काय बघे बाबांना सांगू नको सरप्राईज आहे. बरं येतो लवकर. ये लवकर ये लवकर ये. आई नाही येणार आहे बाबा. आता आणखीन काय काय निस्तरावं लागणार आहे ते परमेश्वरालाच ठाऊक. हो म्हणजे खरं सांगू तर मलाही थोडंसं टेन्शन आलंय. का बरं असं तडकाफडकी बोलवलं असेल त्यांनी.